नुकत्याच झालेल्या जवळपास 29 महापालिकांचे निकाल हे काल जाहीर झाले. सर्वच महापालिकांच्या प्रचाराला मी काय जाऊ शकलो नाही. मी जेमतेम अर्थात मुंबई, ठाणा, नाशिक आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या 3 महापालिकांच्या प्रचाराला गेलो होतो. चंद्रपूरमध्ये सुद्धा शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आले. परभणीमध्ये उत्तम यश शिवसेनेने प्राप्त केलेलं आहे. पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून जिथे मी जाऊ शकलो नाही त्या सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि साहजिकच आहे, ज्या ज्या मतदारांनी जिथे जिथे अगदी चांदा ते बांदा शिवसेना आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केलेलं आहे, त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन पण करतो. या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गेल्या. जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने ते साम दाम दंड भेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला. धाक दपटशा, पैशाची लालूच दाखवली, आमिष दाखवलं. काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या, काही जणांना अटका तिकडे झाल्या, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले. अगदी ठाण्याला गेलो होतो, तिथे आमच्या काही कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, इथल्या उमेदवारांना पैशाची आमिष पण देण्यात आली. काही ठिकाणी जोर जबरदस्तीने त्यांना उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावल्या. आणि या सगळ्या गुंडागर्दीला न डरता ज्या ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्या ज्या मतदारांनी निर्भयपणाने मतदान केलं, हे सगळेजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत. मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे. तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही. पण या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले, जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर खान फोडला आहे नक्कीच. कारण त्यांनी एक्झिट पोलचे आकडे असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील, या सर्व म्हणजे एकही प्रयत्न त्यांनी असा सोडला नाही की जिथे शिवसेना नामोहरम होईल. एका गणिताचं काही उत्तर मला मिळालेलं नाही. अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असेल, माझ्या नक्की लक्षात नाही, मोदीजींची सभा झाली होती शिवतीर्थावर, खुर्च्या रिकाम्या होत्या. विधानसभेला असेल, याही वेळेला आमची सभा झाली. मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो. एकत्रित तर यापूर्वी सुद्धा होतो, शिवसेना प्रमुख होते तेव्हा, पण एका व्यासपीठावरनं आम्ही भाषण केली. आदित्यने पण केलं. आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती, ती गर्दी, त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही, पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं. रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात, हा एक न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे.